तर अजितदादांच्या राज ठाकरेंवरील टीकेवरती प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलेलं आहे। दुसऱ्यांकडे बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे याचं भान ठेवावं असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। अजितदादांना आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। तर काल अजितदादांनी त्याबद्दल कबुली दिल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। अजितदादा जे बोलले ते ऐकावं आणि टीका टिप्पणी करावी असं देखील सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। मला वाटतं दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहे त्याचं भान सगळ्यांनी वक्तव्य करताना ठेवलं पाहिजे। अजितदादांनाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही। हरजीत तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत, कोकणात राणे साहेब हरलेत, विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत, आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत। त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही। नेतृत्व हे लोकाभिमुख असतं, लोकांनी नेता मानलं पाहिजे। निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही। प्रवीण दरेकर असं म्हणतात की अजितदादांचं मुलांचं देखील पराभव झालेला आहे, पत्नीचा देखील पराभव झालेला आहे। पण दादांच्या भाषणात दादांनी काल कबूल केले बाईट देताना। काल दादांनी ज्या वेळेला हे उद्गार काढले त्यावेळेला दादा स्वतःच म्हणाले की मी माझ्या पत्नीला निर्वाचित करू शकलो नाही, माझ्या मुलाला लोकसभेला निर्वाचित करू शकलो नाही। याची कबुली मनाचा मोठेपणा दाखवून त्याच त्यांच्या बाईटमध्ये पुढे आहे। तेव्हा ते कुणीतरी पूर्ण बाईट ऐकावी आणि मग टीका टिप्पणी करावी।